नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026च्या बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना आपण या विषयात प्रत्येक प्रकरणावरती आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला विचारले गेलेल्या प्रिवियस इयर क्वेश्चनचे अभ्यास करत आहोत. आणि आज प्रश्न 7वा आपण घेतलेला आहे. 150 ते 200 शब्दात उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी जो प्रश्न आहे मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचे असतात. या प्रश्नामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांची माहिती पाहूयात. ऑक्टोबर 2021मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे भारतातील गरिबी आणि विकास स्पष्ट करा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि मुद्दे दिले होते: दारिद्र्य, गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन, दारिद्र्य आणि गरिबीचा अपारंपरिक दृष्टिकोन, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक समता व न्याय असणारी समाजवादी पद्धत. आणि दुसरा प्रश्न होता सुशासनाची मूल्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा, ज्यामध्ये सहभागात्मक, कायद्याचे राज्य, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रतिसादात्मक अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले होते. यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2022मध्ये झालेली. यामध्ये जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रांवर झालेला परिणाम खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा, ज्यामध्ये अर्थ, लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क यांसारखे मुद्दे देण्यात आले होते. तर दुसरा प्रश्न भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांवरती विचारलेला होता, ज्यामध्ये ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, भौगोलिक घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांसारखे मुद्दे देण्यात आलेले होते. यानंतर नेक्स्ट पुढची जर प्रश्नपत्रिका पाहिली आपण फेब्रुवारी 2023मध्ये झालेली, यामध्ये भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, भौगोलिक घटक, आंतरराष्ट्रीय घटक हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला होता. त्यानंतर होता जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा, त्यामध्ये तंत्रज्ञानावरील परिणाम, सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम हे मुद्दे देण्यात आलेले होते. देन नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झाली ती जुलै 2023ची. त्यामध्ये भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमांची चर्चा करा असा प्रश्न होता, ज्यामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त, ई प्रशासन, माहितीचा अधिकार, नागरिकांचा सहभाग, नागरिकांची सनद अशा पद्धतींचा. आता नागरिकांचा सहभाग जो आहे तो नागरिकांचा प्रशासनातील सहभाग आहे. त्यानंतर 2 भारताचा पुढील राष्ट्रांबरोबरच्या संबंधांचा आढावा घ्या, यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, बांगलादेश या राष्ट्रांचे या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले होते आणि त्यांच्याबरोबर भारताचा संबंध कसा आहे याचा अभ्यास या ठिकाणी करायचा होता. त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली तर ती आहे फेब्रुवारी 2024मध्ये झालेली. यामध्ये आधुनिक काळात राज्यांची भूमिका स्पष्ट करा, यामध्ये शासन, आर्थिक प्रगती, लोककल्याण, राष्ट्रीय उभारणी, शांतता आणि सुव्यवस्था असे मुद्दे देण्यात आलेले होते. त्यानंतर दुसरा होता भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा, यामध्ये अलिप्ततावाद, सार्वभौमत्वाचा आदर, अंतर्गत राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ न करणे, शांततापूर्वक सहजीवन, आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले होते. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पहा. प्रश्नपत्रिका आहे जुलै 2024ची, ज्यामध्ये पहिला प्रश्न शीतयुद्धोत्तर काळातील पुढील प्रादेशिक संघटना स्पष्ट करा. संघटनांवरती प्रश्न होता, यामध्ये सांघाय सहकारी संघटना, सार्क संघटना, ब्रिक्स संघटना, बिमस्टेक संघटना आणि G20 संघटना या संघटनांचा या ठिकाणी माहिती द्यायची होती. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम. तर यामध्ये अर्थ, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थ, श्रमिक बाजारावरती झालेले परिणाम, लहान उद्योगांवर झालेले परिणाम, शेती क्षेत्रावर झालेले परिणाम यांसारखे मुद्दे देण्यात आलेले होते. त्यानंतर जाऊयात पुढच्या पुढची प्रश्नपत्रिका आहे फेब्रुवारी 2025मध्ये झालेली, ज्यामध्ये पहा युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते, ज्यामध्ये इतिहास युरोपियन महासंघाचा, त्यानंतर युरोपियन महासंघाचा आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय यांसारख्या घटकांचा समावेश या मुद्द्यांमध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर दुसरा प्रश्न सुशासनाची मूल्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा हा प्रश्न, यामध्ये सहभागात्मक, कायद्याचे राज्य, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रतिसादात्मक हा प्रश्न रिपीट झालेला पाहायला मिळतो बा. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट आणि शेवटची प्रश्नपत्रिका जुलै 25मध्ये आत्ता जी शेवटची परीक्षा झालेली होती, त्यामध्ये जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम
पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं होतं. त्यामध्ये अर्थ, लोकशाहीचे महत्त्व, राज्यांचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. तर दुसरा प्रश्न, राज्याची भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्यामध्ये मुद्दे देण्यात आलेले होते शांतता आणि सुव्यवस्था, आर्थिक प्रगती, शासन, लोककल्याण आणि राष्ट्र उभारणे. तर एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीचे हे प्रश्न ह्या ठिकाणी विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावरून तुमचा अंदाज आला असेल की कोणत्या घटकांवरती ह्या प्रश्नांमध्ये फोकस केला जातो आणि कशा पद्धतीचे प्रश्न ह्या ठिकाणी विचारले जात आहेत. तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बोर्ड परीक्षेच्या संदर्भात जे आपण महत्त्वाचे प्रश्न अपलोड करणार आहोत ते सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि चांगल्या पद्धतीने बोर्ड परीक्षा देता येईल. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.